आरोग्य समितीनं धर्मादाय आयुक्तांना एक पत्र लिहिलेलं आहे। गर्भवती महिलेला मंगेशकर रुग्णालयातून उपचारापूर्वी 10 लाख रुपये भरण्याच्या मुद्द्यावर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची चौकशी करावी असं पत्र लिहिण्यात आलेलं आहे। आमचे प्रतिनिधी अभिजित पोटे यांच्याशी बोलूया। अभिजित, आरोग्य समितीनं धर्मादाय आयुक्तांना पत्र लिहिलंय, काय अधिक माहिती? खरं तर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात ही एक मोठी अपडेट म्हणावी लागेल, कारण आरोग्य समितीनं खरं तर धर्मादाय आयुक्तांना एक पत्र लिहिलेलं आहे आणि त्या पत्रात त्यांनी असं मेन्शन केलं की गर्भवती महिलेला मंगेशकर रुग्णालयातून उपचारापूर्वी 10 लाख रुपये भरायच्या मुद्द्यावर चौकशी व्हावी, कारण 10 लाख रुपये मागितले गेले हे आता जवळपास स्पष्ट झालेलं आहे। धर्मादाय रुग्णालय आहे ते तरी देखील प्राथमिक उपचारांसाठी जो पैसे लागणार होते ते आधीच मागितले गेले आणि या सगळ्या प्रकारामुळे जो वेळ गेला आणि त्यामुळे त्या महिलेचा जीव गेल्याचा ठपका आरोग्य समितीने ठेवला आणि त्याच पार्श्वभूमीवर आता धर्मादाय आयुक्तांना खरं तर धर्मादाय आयुक्तांची एक 5 सदस्यीय समिती या सगळ्या प्रकरणाची दुसऱ्या बाजूने चौकशी करत आहे आणि त्यांचा अहवाल उद्या येण्याची अपेक्षा आहे। पण तो अहवाल येण्याच्या पूर्वीच जेव्हा चौकशी काल सुरू झाली त्यानंतर आरोग्य समितीने पत्र लिहिले आणि त्याच्यावरती खरं तर आयुक्तांना जे पत्र त्यावरती गर्भवती मुद्द्यावर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची चौकशी व्हावी, कारण 10 लाख रुपये जे मागितले त्या मुद्द्यावर चौकशी करण्याची मागणी आता या पत्रातून धर्मादाय आयुक्तांना करण्यात आलेली आहे। 3 मुद्दे आहेत। धर्मादाय आयुक्त एकतर यावरती चौकशी करतील, दुसरं 5.5 तास का बसवून ठेवला आणि मेडिकल निग्लिजन्स केलंय का याही मुद्द्यावर चौकशी करतील। पण धर्मादाय आयुक्तांचा जो महत्वाचा मुद्दा आहे की 10 लाख रुपये खरंच मागितले गेले का आणि त्यामागची कारण काय आहेत याच विषयावर चौकशी करण्याचं पत्र आता आरोग्य समितीनं धर्मादाय आयुक्तांना दिलेलं पाहायला मिळतंय। नक्की अभिजित, धन्यवाद माहिती दिली त्याबद्दल।